बघू शकता ही ग्रीन टिक्की अतिशय कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होते आणि मुलांना ही रेसिपी नक्की आवडेल आणि यानंतर मुलं हीच रेसिपी तुम्हाला नक्कीच करून मागतील। इथे आपण हा नाश्ता बनवण्यासाठी अशा पद्धतीची पूर्वतयारी करून घेतलेली आहे। एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण 10 ते 12 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि हे मिक्सरवरती छान असं बारीकसर वाटून घेऊया। आता याच मिक्सरच्या पॉटमध्ये 2 मीडियम साईजचे बटाटे मोठ्या आकारामध्ये कट करून टाकलेले आहे। हे मिक्सरवरती छान असं बारीकसर आपल्याला वाटून घ्यायचे आहे। यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरवरती छान असं बारीकसर वाटून घेतलेलं आहे। आता एका कढाईमध्ये आपण 1 पळी इतकं तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। इथे अर्धा चमचा इतकी मोहरी मी वापरलेली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे। ही पेस्टसुद्धा या तेलामध्ये छान अशी तळसून घ्यायची आणि नंतरच यामध्ये बारीक चिरलेला एक छोट्या आकाराचा कांदा टाकायचा आहे। कांदा टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मुलांना जर दररोज आपण तो नाश्ता दिला तर ते खाण्यासाठी नकार देतात, तेव्हा अशा पद्धतीचा हा नाश्ता आपण मुलांना नक्कीच देऊ शकतो। आता यामध्ये आपण वाटून घेतलेला बटाटासुद्धा टाकून घेऊया। बटाटा वाटत असताना फार जास्त पाणी टाकायचं नाही। बटाटा वाटण्यासाठी फक्त मी 2 टेबलस्पून इतकं पाणी वापरलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी इतका रवा टाकलेला आहे। हा रवासुद्धा यामध्येच छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि अगदी थोडंसं यामध्ये पुन्हा आपण पाणी टाकलेलं आहे। अर्धा कप इतकं पाणी यामध्ये आपण टाकलेलं आहे। रवा इथे बारीकसर वापरलेला आहे। जर तुमच्याकडे बारीकसर रवा नसेल तर मिक्सरच्या पॉटमध्ये रवा टाकून बारीकसर करून घ्यायचा। पूर्णपणे 5 मिनिटं झालेले आहेत। बघा अशा पद्धतीने हा गोळा इथे तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। अगदी थोडीशी यामध्ये कोशिंबीर टाकलेली आहे। हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कढाई या मिश्रणाने सोडून घेतलेली आहे, याचा अर्थ हे मिश्रण पूर्णपणे आता तयार झालेलं आहे। आता यामधला अर्धा गोळा आपण या ताटावरती थापून घेऊया। यासाठी या ताटाला छान असं तेल लावून घ्यायचं आणि यामधला अर्धा गोळा इथे मी घेऊन हाताच्या मदतीने छान असा थापून घेत आहे। फार जास्त पातळ करायचं नाही। अशा पद्धतीने आपण ग्लासच्या मदतीने गोल्याच्या टिक्कीज करून घेतलेले आहे। वळ्याप्रमाणे हातावर थापूनसुद्धा अशा पद्धतीच्या टिक्कीज तुम्ही तयार करू शकता। आता ह्या सर्व टिक्कीज आपण या पॅनवरती ठेवून छान अशा शॅलो फ्राय करून घेऊया। या पॅनला छान असं तेल लावलेलं आहे आणि नंतरच यावरती आपण ह्या टिक्की ठेवलेल्या आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि या मीडियम फ्लेमवरच आपण ह्या टिक्की छान अशा भाजून घेऊया। मध्यभागी मोठ्या आकाराची टिक्की मी ठेवत आहे, कारण इथे गॅसची फ्लेम फार जास्त लागते। यामुळे सर्व टिक्कीला आपल्याला तेलाने छान असं ग्रेस करून घ्यायचं आहे। यामुळे या टिक्कीला छान असा रंग येतो आणि खाताना ह्या टिक्कीज वरच्या साईडने कुरकुरीत लागतात। यावरती झाकण ठेवूया। 5 मिनिटं झाकण ठेवून आपण ह्या टिक्की या पॅनवरती छान अशा भाजून घेऊया। बघू शकता अशा पद्धतीने ह्या टिक्की एका साईडने झाल्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायची आहेत। ह्या टिक्की आपल्याला दोन्ही साईडने छान अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आवश्यकता वाटल्यास आणखी तेल तुम्ही इथे वापरू शकता। बघू शकता दोन्ही साईडने ही टिक्की तयार झालेली आहे। बघू शकता आपल्या टिक्कीज तयार झालेल्या आहेत। अशाच पद्धतीने मी इतरही टिक्की करून घेत आहे। बघू शकता अतिशय कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्ही मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकता। बघा कच्च्या बटाट्यापासून आणि 1 वाटी रव्यापासून अतिशय छान असा नाश्ता तयार झाला आहे। त्यामुळे व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।